नमस्कार, लोकसत्ता ऑनलाईनच्या संक्रांत स्पेशल एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। नववर्षातला पहिला सण म्हणजे मकर संक्रांत होय। फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरामध्ये हा सण साजरा केला जातो। अर्थात याची नावं वेगवेगळी आहेत, परंपरा वेगवेगळ्या आहेत। महाराष्ट्रामध्ये तिळगुळ देऊन हा सण साजरा केला जातो। या दिवशी हलव्याचे दागिने नववधूला जावयाला घालून त्यांना सजवलं जातं, त्यांचं कोडकौतुक केलं जातं। आणि सध्या मी उभी आहे ती दादरमध्ये, दादर पश्चिममधल्या फॅमिली स्टोअरमध्ये। आणि इथे हलव्याचे पारंपरिक दागिने गेल्या 40 वर्षांपासून या हलव्याच्या पारंपरिक दागिन्यांची विक्री होत आहे। तुम्ही सुद्धा हलव्याचे दागिने खरेदी करायला निघाला असाल बाजारामध्ये तर सध्याचा ट्रेंड काय आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे। तर वळूयात पहिल्यांदा महिलांच्या दागिन्यांकडे। अर्थात महिलांच्या दागिन्यांची व्हरायटी ही खूप असते। कोणत्याही महिलेला या दिवशी हलव्याच्या दागिन्यांनी नाजूक नजाकत असलेल्या ह्या दागिन्यांनी नटायला कोणाला नाही आवडणार। तेव्हा आत्ताच्या घडीला म्हणजे आत्ताच्या पिढीतल्या नववधूंना नेमके कोणत्या प्रकारचे दागिने भावतात आणि ह्यामध्ये कोणकोणत्या पद्धती आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत। त्यांच्या किमती देखील काय आहेत सध्याच्या घडीला त्या देखील जाणून घेऊया। तर सुरुवात करूया आपण पहिल्या दागिन्याने। पहिला हलव्याचा दागिना तो म्हणजे अर्थात मंगळसूत्र आहे। काटेरी हलव्यापासून हे मंगळसूत्र तयार केलेलं आहे। आणि अर्थात ह्या मंगळसूत्राची किंमत साधारण 150 ते 250च्या आसपास आहे। डिपेंड्स अपॉन की हे हलव्याचे दागिने किती मोठे आहेत, नाजूक आहेत किंवा त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारच्या हलव्याचा वापर केला आहे त्याच्यावरूनच त्याची किंमत ठरते। त्यानंतर दुसरा दागिना आहे तो लाफा आहे। अर्थातच ज्यांना आणखीन जास्त दागिन्यांची व्हरायटीज हवी असेल तर त्यांच्यासाठी हा लाफा गुंफलेला आहे। साधारण 250च्या आसपास हे लाफे बाजारामध्ये लाफांची किंमत आहे बाजारामध्ये। त्यानंतरचा तिसरा दागिना जो आहे तो म्हणजे मुकुट आहे। मुकुटांमध्ये देखील तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीज बाजारामध्ये पाहायला मिळतील। कोणत्या प्रकारच्या कुंदन किंवा रेशीम जरींनी ते सजवलं गेलं आहे त्याच्यावरनं त्याची किंमत हळूहळू वाढत जाते। ह्याच्याही किमती काटेरी हलवा आहे तो की साधा हलवा याच्यावरून ठरलेल्या आहेत। आणि जी मुकुटाची सध्याची किंमत आहे ती 150च्या आसपास आहे। त्यानंतर आता नव्या पिढीला आवडतील अशा अंगठ्या देखील आहेत, त्याही काटेरी हलव्यांमध्ये आहेत। त्याचप्रमाणे तुम्ही पाहू शकतात की झुमक्यांचा सेट देखील आहे। आणि त्याच्यानंतर 3 पदरी हार देखील आहे। हा 3 पदरी हार काटेरी हलव्यांपासून गुंफलेला आहे। त्याच्यामुळे ह्या 3 पदरी हारांची किंमत साधारण 450 ते 500 रुपयांच्या आसपास आहे। त्याच्यानंतर तुम्हाला काटेरी हलव्यांची नथ देखील पाहायला मिळणार आहे। ठुशी देखील आहे, सोनेरी रंगाची किनार असलेल्या ह्या ठुशी आहेत। मांग टिक्का देखील आहे। मांग टिक्का हा सध्याचा नवीन ट्रेंड आहे त्याच्यामुळे तुम्हाला मांग टिक्का देखील पाहायला मिळणार आहे। आणखीन एक नवीन ट्रेंड हलव्याच्या दागिन्यांमध्ये गेल्या वर्षीपासून रुजू होत आहे तो म्हणजे म्हाळसा पिनेचा। तुम्ही पाहू शकतात की ह्या म्हाळसा पिनेला देखील तरुणींची म्हणजे महिलांची मोठी मागणी आहे। नववधूंना या म्हाळसा पिन आवडत आहे। त्याच्यानंतर तणमणी देखील आहे। तणमणी देखील अत्यंत छान पद्धतीने गुंफला आहे, तो देखील तुम्ही पाहू शकतात। आणि ह्या तणमणीची ही किंमत साधारण 250 ते 300च्या आसपास आहे। तो किती मोठा आहे, त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे खडे वापरले त्याच्यावर त्याची किंमत आहे। आणखीन एक तुम्ही पाहू शकतात की इथे हलव्याचा गजरा देखील आहे। आणि हलव्याच्या गजराची किंमत ही साधारण 100 रुपयांच्या आसपास आहे। आणि त्याच्यामुळे हा केशरी आणि पांढऱ्या हलव्याचा गजरा याला देखील महिलांची मागणी जास्त मिळत आहे। त्याच्यानंतर तोडे आहेत, कंबरपट्टा आहेत, हे देखील तुम्हाला दिसू शकतात। तर हे होते महिलांचे दागिने। तर तुम्ही जे पुरुष आता सध्या हा व्हिडिओ पाहत आहे त्यांना कदाचित असं वाटत असेल की अरे हे तर सगळे महिलांचे दागिने आहेत, पुरुषांसाठी नेहमीच काही नसतं। म्हणजे कपड्याची व्हरायटी अत्यंत कमी असते किंवा दागिन्यांच्या बघा तर फार तर काय असतील 1-2 दागिने असतील असं जर पुरुषांना वाटत असेल तर तुम्ही खट्टू होऊ नका, कारण काय ते पुरुषांचे दागिने देखील आहे। पुरुषांच्या दागिन्यांचा संपूर्ण सेट आहे आणि तुम्ही पाहू शकतात की या सेटमध्ये गुलाब पुष्पांचा कोन आहे किंवा हलव्याच्या दागिन्यांनी नटवलेला नारळ देखील तुम्ही ते पाहू शकतात। आणि दुसरी सगळ्याच पुरुषांना आवडेल ती म्हणजे हलव्याची मोठी माळ आहे, 3 पदरी आहे किंवा 2 पदरी आहे किंवा हलव्यांची 3 पदरी रुद्राक्ष हार किंवा रुद्राक्ष कंठी
असे देखील पुरुषांमध्ये नवनवीन दागिन्यांचे प्रकार आले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला देखील शॉपिंग करण्यासाठी खूप सारी व्हरायटीज उपलब्ध होईल असं बोललं तर वावगं ठरणार नाही. त्याचप्रमाणे काटेरी हलव्यांची अंगठी देखील पुरुषांसाठी आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इथेही अंगठीचा देखील चॉईस पाहायला मिळेल. आणि हा संपूर्ण सेट जो पुरुषांसाठीच्या दागिन्यांचा आहे तो साधारण 1,500पर्यंत आहे. त्याच्यामुळे ह्यावर्षी जर तुम्ही पुरुषांसाठी दागिने खरेदी करायला निघाला असाल तर तुमच्यासाठी देखील महिलांप्रमाणे बराच चॉईस उपलब्ध आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याचप्रमाणे नवजात बालकं आहेत त्यांच्यासाठी देखील बरेच दागिने उपलब्ध आहे. मुरली आहे किंवा मुकुट असेल, कमरपट्टा यासारखे अनेक दागिने आहेत. माझ्यासोबत सध्या आहेत कला जोशी, ज्या गेल्या 40 वर्षांपासून हलव्यांच्या दागिन्यांची विक्री करतात. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की आजच्या ज्या नवीन पिढीतल्या सुना आहेत त्यांना नेमक्या कोणत्या प्रकारचे दागिने आवडतात आणि कोणत्या प्रकारच्या दागिन्यांना सर्वाधिक मागणी आहे. दागिने म्हणाल तर आम्ही जवळजवळ गेली 40 वर्ष तुम्ही म्हणालात तसे दागिने विकतोच आहोत. आमचे दागिने अर्थातच मुंबईत बनत नाही फारसे. 80% दागिने हे पुण्यातून किंवा बाहेरगावाहून येतात आमचे. दुसरं म्हणजे दागिने हे पहिल्यापासून आत्तापर्यंत लहान मुलं म्हणजे जी 1 वर्ष किंवा लहान असतात ज्यांचा हा सण सर्वसाधारणपणे पहिला येतो त्यांचा सण हा साजरा केला जातो. त्यामुळे नवपरिणीत दाम्पत्य आणि छोटं बाळ 1 वर्षाच्या आसपासचं ह्यांच्यासाठी हा सण साजरा करण्याची आपल्या महाराष्ट्रात पूर्वापार पद्धत आहे. त्याप्रमाणे लहान मुलांसाठी दागिने, मुलीसाठी नवीन लग्न झालेल्या मुलीसाठी किंवा वधूसाठी दागिने आणि अर्थातच जावई किंवा नवऱ्यासाठी नवान ज्याचं लग्न झालं आहे त्याच्यासाठी दागिने, असे 3 प्रकारचे दागिने उपलब्ध असतात सगळीकडे आणि आमच्याकडेही. त्यातल्या त्यात नववधूचे दागिने हे जास्तीत जास्त प्रमाणात विकलेही जातात आणि जास्तीत जास्त प्रमाणात तयारही केले जातात. कारण साहजिक स्त्रीला नटण्याची आवड आहे, ती संधी कोणीही मुलगी जाऊ देत नाही. म्हणून ही परंपरा आपल्याकडे म्हणजे पूर्वापार आहे. कारण सजावटीचे नवीन नवीन प्रकार स्त्रीला कायमच आकर्षित करत आले आहेत. म्हणून तर वेळेप्रमाणे दागिन्यातही थोडेफार बदल होत गेलेले आहेत. आता डिझायनर दागिन्यांकडे कल आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की हलव्याचे दागिने किती नाजूक असतात आणि खरं तर अनेकांना माहिती नसेल. सगळेजण या सुंदरतेवर भाळतात, पण ही नजाकत किंवा हे नाजूक दागिने बनवण्यासाठी खूप मेहनत लागते आणि नेमके हे दागिने कसे बनवतात हे देखील आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. हे दागिने तुम्हाला सुंदर स्वरूपात छोटेसे दिसतात. तुम्हाला साहजिकच खरेदी करताना थोडीशी किंमतही जास्त वाटेल, पण ह्याच्यामागे जे कष्ट आहेत, किती जणींचे हात त्याच्यासाठी लागले आहेत म्हणण्यापेक्षा भाजले आहेत असं मी म्हणेन. कारण हलवा हा गरम तव्यावर केला जातो किंवा गरम थाळ्यात केला जातो. तिथे आगीशी सतत बसायचे उष्णतेशी आणि हाताने तो हलवा परतून परतून केला जातो, तेव्हा तो इतका नजाकतदार हलवा बनतो. आणि तो बनल्यानंतर त्याचे दागिने वेगवेगळ्या प्रकारे, ह्याला वेगवेगळ्या स्टेप्स आहेत. पहिल्या प्रथम तो कोरड्या हवेतच हलवा जास्त उत्तम प्रकारे बनू शकतो. थंड कोरडी हवा ही हलव्याला उत्तम आणि पोषक अशी आहे, त्यामुळे काटा नजाकतदार येतो. अशा नजाकतदार हलव्यातनं ज्याचा काटा चांगला नाही असे निवडून वेगळे करून जो उत्तम प्रतीचा हलवा आहे त्याचपासून दागिने बनू शकतात. तो असा निवडलेल्या हलव्याचे वेगवेगळ्या म्हणेन मी स्टेप्सनी दागिने बनतात. एकावेळी एक दागिना सगळा बनतोच असं नाही. त्याचे सर बनवून ठेवणं, त्याची फुलं बनवून ठेवणं आणि शेवटी तो गुंफणं आणि दागिना तयार करणं. म्हणजे प्रथम हलवा, त्याच्यानंतर तो निवडून काढणं आणि त्याच्यानंतर त्याचे पार्ट्स वेगवेगळे बनवणं आणि नंतर तो एकत्र किंवा असेंबल करणं आणि फायनल प्रॉडक्ट किंवा दागिना तयार करणं. अशा पद्धतीने दागिने होतात. एका अर्ध्या तासात मी एक मंगळसूत्र बनवलं असं होऊ शकत नाही. त्यामुळे एका दागिन्याला किती वेळ लागतो हे गणित सांगता येत नाही. काय मग कशी वाटली तुम्हाला ही संपूर्ण हलव्यांच्या दागिन्याची खरेदी? देशभरातल्या अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि संक्रांतीविषयी अशाच काही रंजक गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. त्या वाचण्यासाठी तुम्ही नक्की भेट द्या लोकसत्ता ऑनलाईनला.